नमस्कार बालमित्रांनो, बघा मागील व्हिडिओमध्ये आपण 3.9 नंबर शिकलो होतो। जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर मी तुम्हाला लिंक देतो वर, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ बघून घ्या। आज आपण शिकणार आहोत कसं इंग्रजी बोलायचं। बघा या ठिकाणी लिसन अँड स्पीक म्हणजे ऐका आणि म्हणा। ठीक आहे, बोला। पहा हा मुलगा या मुलीला काय म्हणतो, एक्सक्यूज मी अंजू। तुम्ही सुद्धा म्हणा एक्सक्यूज मी अंजू। अंजू काय म्हणते, यस संजू। म्हणजे हा म्हणतो अंजू इकडे लक्ष देतेस का, तर ही म्हणते यस। हां काय म्हणतोस, हा म्हणतो डू यू हॅव अ पेन, म्हणजे तुझ्याकडं पेन आहे का। तर ही काय म्हणते अंजू, यस किंवा यस आय हॅव, हो माझ्याकडे आहे। मग संजू म्हणतो हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव। हाऊ मेनी म्हणजे किती, पेन्स म्हणजे एकापेक्षा जास्त, डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे किती पेन्स आहेत। तर ही काय म्हणते आय हॅव 4 पेन्स। आय हॅव 4 म्हणजे काउंट करा 1 2 3 4, तिच्याकडे किती पेन्स आहेत, 4 पेन्स। मग संजू म्हणतो प्लीज गिव मी 1, कृपया मला 1 देतेस का। ही काय म्हणते बघा हिअर इट इज, हा घे। संजू काय म्हणतो थँक यू। मग अंजू काय म्हणते वेलकम। बघा कुणीही आपल्याला थँक्यू म्हणल्यानंतर आपण काय म्हणायचं, वेलकम। ह्याच्यानंतर आता आपण पुढचं पान बघूयात। पहा सी लिसन रिपीट अँड लर्न। लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा, आणि लर्न म्हणजे शिका। आता आपल्याला भेटायचंय, कुणाला भेटायचंय, मीट म्हणजे भेटणे, मीट द शेप्स। शेप्स म्हणजे आकृत्यांना आता आपल्याला भेटायचंय, आणि प्रत्येक आकृती आपल्याला स्वतःची ओळख करून देते। बघा या आकृतीला काय म्हणतात, ही सांगते आय एम अ डॉट, हिला म्हणायचं डॉट। काय म्हणायचं हिला, डॉट। ही आकृती बघा, ह्या काय म्हणतात स्वतःला, वी आर लाईन्स। लाईन म्हणजे रेघ किंवा रेषा, ह्या काय आहेत, रेषा आहेत। ही आकृती काय म्हणते बघा, हाय आय एम अ ट्रायँगल। काय आहे, ट्रायँगल म्हणजे त्रिकोण। काय आहे, त्रिकोण। पुढची आकृती पहा, स्वतःची ओळख कशी करून देते, ओ आय एम कॉल्ड अ स्क्वेअर। म्हणा स्क्वेअर म्हणजे चौरस, म्हणा स्क्वेअर म्हणजे चौरस। आता ही तर कशी मागं राहील, ही उड्या मारते आणि स्वतःची ओळख करून देते, आय एम अ सर्कल। सर्कल म्हणजे वर्तुळ, मी काय आहे, एक वर्तुळ आहे। पुढची आकृती बघा, ही लगेच चमकायला लागली। ही म्हणते आय एम अ स्टार। मी काय आहे, स्टार म्हणजे चांदणी, म्हणा स्टार म्हणजे चांदणी। आणि ही बघा स्वतःचं ओझं उचलत काय म्हणते, आय एम नोन ॲज ॲन ॲरो। ॲरो म्हणजे बाण, ॲरो म्हणजे बाण। आय एम नोन म्हणजे मला म्हणतात, काय म्हणतात, बाण। मग हे सगळेजण काय म्हणतात, वी आर डिफरंट शेप्स। वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत, आम्ही काय आहोत, डिफरंट म्हणजे वेगवेगळे शेप्स आहोत। आता पुन्हा एकदा आपण समजून घेऊयात। बघा हा आहे डॉट, ही आहे लाईन, ॲरो, ट्रायंगल, तुम्ही म्हणताय ना मागे, स्क्वेअर, सर्कल, स्टार। अशा पद्धतीने आपण हा छोटासा व्हिडिओ बघितला आणि आकृत्यांची माहिती घेतली। जर तुम्हाला हे सगळं आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा। थँक्यू।